नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना शिंदे गट आणि ठाकरे गटातील कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. यावर शिंदेंची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही, असा व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी करत शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला निघणाऱ्या महामोर्चा आधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात. त्या सर्वांना 2 दिवसात कुणबी प्रमाणपत्र द्या. नोंदी सापडलेल्यांची नावे तातडीने जाहीर करून विशेष बाब म्हणून सकाळी अर्ज केलेल्यांना संध्याकाळपर्यंत प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणानंतर पवारांनी आयोजकांना पत्र लिहिलंय. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर मी मोकळेपणाने वेळ काढून दर्शनासाठी येईन आणि तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण होईल असे या पत्रात नमूद करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा 3 प्रकल्पांसाठी 70,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर आज दावोस मधील मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या करारांमध्ये प्रामुख्याने ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब हे उद्योग आहेत. Great role model for us. Very amazing. Yes. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी अनेक दशकांपासून बदलाची वाट पाहतीये. जगातील सर्वात मोठ्या शहरी विकास योजनेअंतर्गत आता या झोपडपट्टीतील प्रत्येक पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. प्रस्तावित आकारापेक्षा 269 चौरस फूट या घराचे क्षेत्र असून या प्रकल्पासाठी आतापर्यंत कोणत्याही विकासकाने देऊ केलेले हे सर्वात मोठे चटई क्षेत्र आहे, अशी माहिती विकसक अदानी समूहाने जाहीर केली आहे. धारावीमध्ये 60,000हून अधिक झोपड्यांमध्ये 10 लाखांहून अधिक लोक राहतात. येथील असंघटित उद्योगाचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे 10,000 कोटींचा असल्याचे सांगितलं जात आहे. गुजरातच्या वडनगरमध्ये सुमारे 2,500 वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतीचे पुरावे आढळले. IIT खडगपूरच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजच्या संयुक्त सर्वेक्षणातून हा शोध लागलाय. वडनगरमधील पुरातत्व उत्खननातून त्या काळातील विविध राजवटींचा अभ्यास करणे शक्य होईल असे IIT खडगपूरने म्हटले आहे. Gujarat's Vadnagar, which is Prime Minister Narendra Modi's native village. Researchers from IIT Kharagpur, ASI, a physical research laboratory, JNU and Deccan College have discovered the evidence. In fact, they have found evidence of human settlement which is 800 BC old. Around 50 sites have been excavated in Vadnagar so far. More than 1 lakh remains have been unearthed. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्रीराम मंदिरात पूजा केली. नंतर ते कोचीन शिपयार्डशी संबंधित 4,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश, केरळ दौऱ्यावर आहेत. काल सायंकाळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली.
बिहारच्या जातीनिहाय जनगणनेतील सुमारे 94,33,312 गरीब कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नितीश कुमार सरकारने राज्यातील गरीब कुटुंबाला प्रत्येकी 2-2 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। या निधीची परतफेड करण्याची गरज नसून त्यासाठी गरीब कुटुंबातील एका सदस्यात स्वयंरोजगारातून काम करावे लागणार आहे। गरीब कुटुंबासाठी सरकारने 62 प्रकारचे उद्योग व्यवसाय निश्चित केलेत। वर्ष वयोगटातील नेत्यांची संख्या अधिक राहणार आहे। संजय लीला भन्साळी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट इन्शाअल्लाह यावर्षी बनवण्याच्या तयारीत आहे। चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले असून या सिनेमासाठी सध्या स्टारकास्ट शोधली जाते। या चित्रपटासाठी सलमान खानचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते, पण आता सलमानच्या जागी शाहरुख खान काम करणार आहे अशी चर्चा आहे। टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।